सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ग्रहे सारंगपाणी नावाचा जो मुलगा होता त्याची भूतबाधा स्वामींनी कशी दूर केली, भूत कसे काढले। त्यानंतर देई भटाची आणि स्वामींची भेट झाली, लखुबाईसाची भेट झाली आणि या देई भटामुळेच सारंग पंडिताची आणि स्वामींची भेट कशी होते हे आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर सारंग पंडितांना एकदम जास्त ज्वर येतो, ताप येतो आणि मग ती ताप स्वामी कमी कसे करतात आणि त्यांना किती लाभ मिळवून देतात। त्या सारंग पंडिताला स्वामी जे देवगिरीचा राजा होता त्याची राणी म्हणजेच वैजा राणी हिच्याकडून स्वामी या सारंग पंडिताला शेत, घर, अंथरुण, बाज, म्हैस, एक सेविका आणि 60 सुवर्ण मुद्रा अशी एवढी मोठी वृत्ती कशी प्राप्त करून देतात, म्हणजे एवढं दान कसं प्राप्त करून देतात, एवढा लाभ। म्हणजे 60 असू म्हणजे खूप झाले ना, सुवर्ण मुद्रा 60 असू म्हणजे काय तर 60 सुवर्ण मुद्रा स्वामींच्या कृपेमुळे सारंग पंडितांना भेटल्या। एक बटिकी म्हणजे एक दासी भेटली, एक म्हैस भेटली, एक बाज भेटली, शेत भेटलं, घर भेटलं, अंथरुण भेटलं, सर्व काही स्वामींच्या कृपेने सारंग पंडिताला भेटलेलं आहे। ते कसं भेटलं शेवटपर्यंत हे चरित्र ऐका, म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती नक्कीच मिळेल। नेहमीच्याच प्रमाणे हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या चरित्राला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला जर असे स्वामींचे चरित्र आवडत असतील तर। कारण या चॅनलवर असेच स्वामींचे नवनवीन चरित्र दररोज अपलोड होत असतात आणि तुम्हाला जर याच्यामध्ये रुची असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे, म्हणजे तुम्हाला नवनवीन स्वामींचे चरित्र दररोज ऐकायला मिळतील। सबस्क्राईब केल्यानंतर त्यामध्ये ऑल बेल बटन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे दररोज तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही दररोज स्वामींचे चरित्र ऐकू शकाल। तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 115। सारंग पंडिता भेटी, स्वामींची आणि सारंग पंडितांची भेट झाली। या भेटीला निमित्त कारण कोण ठरलं ते समोर येणार आहे। देई भटी गोसावी यांचे बर्वे पण चातुर्य सौंदर्य सारंग पंडिता पुढा सांगितले। देई भट्ट लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 112 या चरित्रामध्ये जे देई भट्ट स्वामींना भेटण्यासाठी आले होते आणि त्याच देई भट्टांना स्वामींनी स्थिती दिली होती, तर तेच देई भट्ट सारंग पंडितांपाशी येतात आणि स्वामींच्या बर्वेपणाचं, स्वामी किती सुंदर आहेत ते सुंदरता, बर्वेपणा, चातुर्य हे सर्व वाखाणन करतात, स्तुती करतात स्वामींची सारंग पंडितापुढे देई भट्ट। तीही पुसिले ते कवने ठाई असती, तीही पुसिले म्हणजे सारंग पंडितांनी विचारलं की असे स्वामी कुठे आहेत बरं। ना भोग नारायणी असती, ते गोसावी भोग नारायणाच्या मंदिरामध्ये असतात। गोसावियांसी उदयाचा पूजावसरू झाला, स्वामींना सकाळचा पूजावसर झाला। श्रीकंठी गळदंडांगीचे मोकळे कसे, गळ्यामध्ये स्वामींच्या गळदंडा होता म्हणजे फुलांचा हार घातलेला होता आणि अंगीचे मोकळे कसे, जी अंगी होती स्वामींचा जो सदरा होता त्याचे जे कसे होते, पूर्वीच्या काळामध्ये हे जे बटन असतात आपल्या शर्टाला सध्याला तसे बटन नसायचे तर कसे असायचे, ते कसे आवळून असे बांधायचे, 1 2 3 4 असे 5 असे लाईनी कसे असायचे ते आवळून असं बांधून घ्यायचं, म्हणजे ते अंगी कसल्या जायची। तर ते जे कसे होते ते मोकळेच होते। गोसावी भोग नारायणाची पोळीसी ओतपळी घेत होते, स्वामी भोग नारायणाच्या मंदिराची जी पवळी होती त्या पवळीपाशी बसून ओतपळी घेत बसलेले होते। तेथ गोसावियांसी भेटी झाली, भोग नारायणाच्या पवळीपाशी सारंग पंडिताची आणि स्वामींची भेट झाली।
ओतपळी कशाला म्हणतात? थंडीचे दिवस आहेत आणि म्हणून स्वामी सकाळी सकाळी कवळं ऊन जे असते ते ऊन घेण्यासाठी बसलेले होते उन्हामध्ये, त्याला ओतपळी असं बोलतात. आणि तिथे सारंग पंडिताची आणि स्वामींची भेट झाली. सारंग पंडित गदो आळीसी गदो नायकाची माते पुढा पुराण सांगो जात होते. सारंग पंडित कुठे निघालेले होते? तर सारंग पंडित हे गदो आळी म्हणजेच गदो नायक जे होते त्यांचं नाव गदो भांडारीही असं होतं. त्यांना गदो भांडारी का म्हणायचे? तर देवगिरी जे राज्य होतं त्या देवगिरी राज्याचा सर्व कारभार, भांडारी म्हणजे काय तर पैशाचा कारभार, ते सर्व हे गदो नायक पाहायचे. आणि एवढा मोठा राजा, देवगिरीचा राजा, पूर्ण महाराष्ट्राचा राजा होता तो, आणि त्यांचा एक प्रकारचा अर्थमंत्री कोण? हे गदो नायक. आणि त्यामुळे ते ज्या गल्लीमध्ये राहायचे गदो नायक, त्या गल्लीला गदो आळी असं नाव पडलेलं होतं, कारण प्रतिष्ठित फार मोठे माणसं होते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जे प्रतिष्ठित माणसं असतात त्यांच्या नावानेच गल्ल्यांचे पण नाव असतात, मोठ्या मोठ्या महामार्गांचे नाव असतात, मोठ्या पुलांचे, मोठ्या नगरांचे नाव असतात. आणि साहजिकच आहे, गदो नायक मोठे होते, त्यामुळं त्या पैठण नगरीमध्ये एक गल्ली, एक आळी, आळी म्हणजे काय तर गल्ली, तर त्या गल्लीचं नाव काय होतं? गदो आळी. म्हणजेच त्या गदो नायक तिथं राहत होते म्हणून गदो नायकाच्याच नावानं त्या गल्लीचं नाव करून टाकलं. त्या गदो आळी येसी त्या गल्लीमध्ये गदो नायकाची माते पुढा पुराण सांगो जाती. गदो नायकाच्या माते पुढं म्हणजे गदो नायकाच्या आईला पुराण समजावून सांगण्यासाठी ते दररोज जायचे. सरिसे मोकानंद होते, त्यांच्या सोबत मोकानंद होते. मोकानंद म्हणजे हे सारंग पंडिताच्या सारंग पंडिताची जी पहिली पत्नी होती त्या पहिल्या पत्नीचे चिरंजीव असंही बोलतात, किंवा मग असं बोलतात की त्यांची जी दुसरी पत्नी होती तिचे भाऊ, यांचं नाव होतं मुकुंद. परंतु लोक त्यांना मोकानंद मोकानंदच बोलायला लागले. लोकांना तर फार सवय असते चांगल्या नावाचा खराबा करण्याची, त्याप्रमाणे मुकुंदचं मोकानंद करून टाकलं लोकांनी. ज्याप्रमाणे आपण मागे पाहिलं सारंग पाणी नाव होतं, त्याला ग्रह सारंग पाणी करून टाकलं. त्याला भूत लागलं तर त्याचं नावच ग्रह सारंग पाणी करून टाकलं, ग्रह लागला म्हणून. तर असे लोक असतात, चांगल्या नावाचं सगळा खराबा करण्याची पद्धत जुन्या काळापासूनच आलेली आहे असं आपल्याला इथे दिसते. हल्ली तर खूपच वाढलेली आहे. सारंग पंडिती गोसावियासी दंडवत घातले, श्री चरणा लागले. सारंग पंडितांनी स्वामींना दंडवत घातले, पाया पडले. मग पुसिले, मग विचारतात, जी जी पुनरुपी दर्शन कवनी ठाई दिजेल. पुन्हा दर्शन तुम्ही कोण्या ठिकाणी देणार बरं आम्हाला? सर्वज्ञ म्हणितले, ऐसे चासाकडे, आम्ही तुम्हाला चासाकडे म्हणजे जे ओढा आहे तिकडे आम्ही तुम्हाला दर्शन देऊ. सारंग पंडित गदो आळीसी पुराण सांगो गेले. सारंग पंडित हे गदो आळीला पुराण सांगण्यासाठी गेले, गदो नायकाच्या आईला. पोथी सोडली, दोन्ही एक श्लोक वाखाणिले. पोथी सोडली, दोन एक श्लोक वाखाणिले म्हणजे एक दोन श्लोकाचा अर्थ सांगितला. आणि मागवती पोथी बांधली, आणि पुन्हा पोथी बांधली, गुंडाळली पोथी. तव गदो नायकाची माता म्हणितले, गदो नायकाची आई सारंग पंडितांना म्हणते, आजी लवकर पोथी बांधली. तुम्ही तर आज खूपच लवकर पोथी बांधली. दररोज तुम्ही जे काही 1-2 तासापर्यंत पोथी सांगायची मला, आज तुम्ही फारच लवकर 1-2 श्लोकाचा अर्थ सांगितला आणि पोथी गुंडाळली. का बरं? सारंग पंडिती म्हणितले, सारंग पंडित म्हणतात, आजी पाहुणे आले सती. आज आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि त्यामुळे मी आज पोथी लवकर गुंडाळलेली आहे. मज काही प्रयोजन असे, मला काही प्रयोजन आहे, घरी पाहुणेही आलेले आहेत आणि मला काही कामही आहे आणि म्हणून आज मी लवकर पोथी गुंडाळलेली आहे असं सारंग पंडित स्पष्टीकरण देतात. म्हणून काखे पोथी घालून निघाले, आणि म्हणून असं म्हणून कारण सांगून काखेमध्ये पोथी घातली आणि निघाले. मोकानंदा ते म्हणितले, मोकानंदाला सारंग पंडित म्हणतात, मोकानंदा तू घरासी जाय, तू घरी जा. उपहाराची आयती करवावी,
घरी जाऊन आईला सांग उपहाराची आयती करायला. आपण चासाकडे गोसाव्यापासी आले. जिकडे स्वामी जाणार होते चासाकडे तिकडेच सारंग पंडितही गेले. तव चासी गोसाव्यासी आसन असे. पाहिलं तर चासापाशी स्वामींना आसन होतं. दंडवत घातले श्रीचरणा लागले. स्वामींना दंडवत घातले, पाया पडले. मग प्रश्न केला आणि मग सारंग पंडितांनी प्रश्न केला. जी द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती पासवणी अकृत्रिमो आनंदू होय तैसा आता कवनी ठाई याथी. सारंग पंडित प्रश्न करतात की द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांपासून जो एक अकृत्रिम आनंद व्हायचा. अकृत्रिम म्हणजे काय? जे कृत्रिम नाही ते अकृत्रिम म्हणजेच संचारी आनंद व्हायचा. आताचे आनंद काय? तर इंद्रियाचेनी संबंधे आनंद आहेत, इंद्रियाचेनी संबंधे सुख आहे. परंतु इथे जे सारंग पंडित उल्लेख करत आहेत तो संचारी आनंद आहे, म्हणजेच आत्म्याला आनंद होणारा. बाकीचे आनंद इंद्रियाच्या माध्यमातून इंद्रियाला आनंद झाला म्हणून आत्म्याला आनंद झाला. परंतु इथे ज्या आनंदाची गोष्ट होत आहे तो सरळ आत्म्याला आनंद म्हणजे संचारी आनंद. जसे स्वामी स्थिती द्यायचे त्याला आनंद असं बोलायचे. तर हे अकृत्रिम आनंद याला म्हणतात स्थिती देणे. तर सारंग पंडित हेच विचारतात की असा अकृत्रिम आनंद होय तैसा आता कवनी ठाई याती. जे श्रीकृष्ण महाराजांपासून अकृत्रिम आनंद व्हायचा आता सध्याच्या घडीला कोणापासून होते बरं? यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले पाहिजे पुसीजे चर्चीजे मा आती तेथ आती. स्वामी म्हणतात पाहिजे तुम्ही बघा, पुसीजे म्हणजे विचारा, चर्चीजे म्हणजे चर्चा करा आणि जिथे आनंद असेल तसा तिथे असेल. कुठे आहे म्हणून नेमकं मी काय सांगू असं स्वामी म्हणतात. आणि स्वामींनी हे वाक्य उच्चारलं कोणतं? पाहिजे पुसीजे चर्चीजे मा आती तेथ आती असं वाक्य उच्चारल्यानंतर गोसाविया पासोणी तया स्थिती झाली. स्वामींपासून सारंग पंडितांना स्थिती झालेली आहे. केतुला एक काळ भोगली मग भंगली. केतुला एक काळ म्हणजे बरेच वेळ, थोडा काळ किंवा बहुत काळ असा एकू काळ म्हणजे केतुल्या एक काळापर्यंत स्थिती भोगली मग भंगली. थोड्या वेळ स्थिती होती, भोगली आणि भंगली. मग सारंग पंडिती गोसाव्या ते विनविले. मग सारंग पंडित स्वामींना विनंती करतात जी माझी या घरा गोसावी विजय करावे, माझ्या घरी चला अशी सारंग पंडित विनंती करतात. गोसावी विनंती स्वीकार करतात. मग गोसाव्या ते आपल्या आवारा घेऊन आले. मग स्वामींना सारंग पंडित आपल्या घरी घेऊन जातात आपल्या आवारामध्ये. देवहार चौकीसी भीतरेली कडे गोसाव्यांसी आसन घातले. देवहार चौकीला भीतरील म्हणजे आतमध्ये स्वामींना आसन घातलं. गोसाव्यांसी मर्दना देव आदरिली. स्वामींना मर्दना देव आदरिली, मर्दना देण्यासाठी समोर आले. ओलणी तेल चिकसा आणिला. ओलणी म्हणजे टॉवेल सदृश एक कपडा प्रावरण करण्यासाठी चिकसा आणि तेल. चिकसा म्हणजे काय तर सुगंधित द्रव, शिकाकाई असेल त्याच्यामध्ये दुसऱ्या वेगळ्या प्रकारचे उठणं, गवला कचुला पुन्हा नागरमोथा हे सुगंधित द्रवापासून तयार केलेलं उठणं, शिकाकाई वगैरे टाकून ते सगळं, तर त्याला चिकसा बोलतात. आणि तेल, तेलाने मालिश करायची. तेल चिकसा हे सर्व लावून अंगाला मालिश करायची, अंग मर्दना द्यायची, त्याला मालिश करणे त्याला मर्दना बोलतात. तर आता दिवाळी आलेलीच आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण सर्वजण उठणं तयार करतो तिळमुरू घालून वगैरे आणि मग त्याची आपण ते उठणं अंगाला लावून मालिश वगैरे करतो आणि नंतर आंघोळ करत असतो. त्याचप्रमाणे स्वामी जिथे जायचे पूर्वीच्या काळामध्ये तिथे मर्दना स्वामींना द्यायचेच लोक. तर हे मर्दना करून आंघोळ करण्याचे खूप सारे फायदे असतात. जर जमलं मला तर मी नक्कीच यावरच एक पूर्ण व्हिडिओ तयार करणारच आहे की या मालिश करून आंघोळ करण्याचे काय काय फायदे असतात. यामध्ये बरेच फायदे असतात. आरोग्यासाठी, वातासाठी चांगला असते. शरीरामध्ये जी त्वचा आता कोरडी व्हायला लागते, ज्याप्रमाणे आता हिवाळा लागणारच आहे किंवा लागलेला आहे असं बोलू शकतो आपण, थंडी वाढलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्वचा कोरडी होते, त्वचेतील
स्निग्धता कमी होते आणि उटणं लावून तिळाच्या उटण्याने जर मालिश करून आंघोळ केली तर त्वचेमध्ये सतेजता येते, तजेलदार त्वचा दिसते आणि स्निग्धता वाढते, त्वचा एकदम कोरडी कोरडी होत नाही. तर असो, आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही, त्या विषयाकडे. आपण सरळ सरळ आपल्या स्वामींच्या चरित्राकडे येऊया. तर सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, आताचे तव कपिल स्नान हो देया, मग गोसावी आसी चौरंगावरी आसन झाले. स्वामी म्हणतात आताच तव कपिल स्नान होऊ द्या, हे तेल चिकसा हे ते असं काही नको, कपिल स्नान होऊ द्या, हे नंतर कधीतरी आपण करूया असं मर्दना चिकसाने आणि तेलाने. कपिल स्नान कशाला म्हणतात ते समोर येणारच आहे. मग गोसावी आसी चौरंगावरी आसन झाले. स्वामी चौरंगावर बसले, 2 गंगाळी पाणी सारले, 2 गंगाळ भरून पाणी आणलं. धुतलेल्या वस्त्राची चौरंगावरी घडी घातली, धुतलेल्या वस्त्राची चौरंगावर घडी घातली स्वामींना बसण्यासाठी. एकी गंगाळा अंगवसा किमती. कपिल स्नान कशाला म्हणतात, आता इथं कपिल स्नानाला सुरुवात झालेली आहे. तर इथं काय म्हणतात बघा, एकी गंगाळा अंगवसा तिमिती. एका गंगाळामध्ये, अंगवसा म्हणजे जे कपडा आणलेला आहे स्वामींचं अंग पुसण्यासाठी. कपिल स्नान म्हणजे काय, तर ओला कपडा करणे आणि अंग पुसून घेणे, त्याला म्हणतात कपिल स्नान. तर एका गंगाळामध्ये अंगवसा भिजवायचे, तिमिती म्हणजे काय, भिजवणे. श्रीमूर्ती परिमार्जिती. सारंग पंडित काय करायचे, कपडा स्वच्छ आणलेला होता एका गंगाळामध्ये टाकायचे, ते पिळायचे, स्वामीचं अंग पुसायचे. दुसरी गंगाळी अंगवसा धुती, आणि दुसरा गंगाळ जो बाजूला ठेवले होतं त्याच्यामध्ये ते कपडा टाकायचे. स्वामीच्या अंगाचा जे घाम मळ ते स्वच्छ केलं स्वामीचं अंग श्रीमूर्ती, आणि दुसऱ्या गंगाळामध्ये पाणी होतं त्याच्यात टाकायचे, स्वच्छ करायचे, कपडा पिळून घ्यायचे आणि पुन्हा स्वामीचं अंग पुसायचे. ऐसे ऐसे कापड मादने झाले. अशा प्रकारे सर्व कापड मादने झालं, कपिल स्नान झाले. यालाच कपिल स्नान म्हणतात. कापड मादनेही म्हणतात, कपिल स्नानही म्हणतात. तर असं कपिल स्नान स्वामींचं इथे झालेलं आहे. सोनियाची मेघाची श्रीखंडासी मारलिया होती या, ते चंदन गोसावियासी सर्वांगी ओळगविले. बघा, सोन्याची किती सुबकता होती, किती सोनं भरपूर मात्रेमध्ये प्रत्येकाच्या घरी असायचं, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते. इथं सारंग पंडितांनी जे चंदन उगाळलेलं आहे ते चंदन कसं आहे, सोनेयाचिया मेघा जया श्रीखंडासी मारलिया होतिया, ते चंदन गोसावियासी सर्वांगी ओळगविले. चंदनाच्या लाकडामध्ये सोन्याच्या मेघा मारलेल्या होत्या. म्हणजे बघा तुम्ही, लाकडामध्ये सोन्याचे मेखा मारलेल्या असायच्या आणि त्या चंदनाचं मग त्या सहानावर उगाळायचे, ते चंदन उटी तयार करायची आणि मग लावायचे. म्हणजे चंदनामध्येही सोनं टाकून उगाळायचे, एवढं सोनं राहायचं त्या काळामध्ये. आणि म्हणून सोन्याची चिडी आपल्या भारताला म्हणायचे. तर हे सोनं का टाकायचे, ज्यावेळेस आपण उटी गंध देवाला लावतो तर फक्त आपल्याला काय दिसतो, गंध पांढरा पांढरा दिसतो, चंदनाचा गंध. परंतु जर त्यामध्ये सोन्याची कणं असतील तर तुम्हीच विचार करा कसा गंध दिसेल बरं, तो उन्हामध्ये किती चमकेल. आता हल्ली आपण बघतो प्लास्टिकची चमकी आणतात लोक, तोंडाला लावतात चमकते म्हणून मेकअप करताना. तर ते प्लास्टिकचं झालं, कृत्रिम झालं. परंतु सोनं हे नैसर्गिक तयार झालेलं असते. तर सोन्याची चमकी एका, म्हणजे आताच्या भाषेत जर सांगायला गेलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या काळामध्ये सोन्याची चमकी वापरायची. गंध लावल्यानंतर त्याच्यामधले जे सोन्याचे कण असतात, कारण चंदन उगाळल्यानंतर साहजिकच ते सोनंही उगाळलं गेलेलं आहे बारीक बारीक. तर गंध लावल्यानंतर ज्यावेळेस तो गंध वाळतो, ओला जर गंध असेल तरी पण सोनं तर चमकणारच आणि वाळल्यानंतर तर अजूनच चमकणार. तर सोन्याची चमकी जणू काही गंधामध्ये लावत आहेत सारंग पंडित. एवढं सुंदर तो गंध तयार केलेला आहे स्वामींना लावण्यासाठी. तर आता पुढे सांगतात की त्या चंदनाचं काय केलं. ते चंदन गोसावियासी सर्वांगी ओळगविले. सर्वांगावर स्वामींच्या चंदन लावलेलं आहे, शीतळ असं ते चंदन लावलेलं आहे. आणि त्या चंदनामध्ये सोनं आहे. ती स्त्रीमूर्ती किती चमकत असेल, तुम्ही थोडस नजरेसमोर तो नजारा आणा, म्हणजे तुम्हालाही त्या अवसराचा आनंद आताही मिळू शकेल.
पूजा केली, अशी सुंदर पूजा केलेली आहे सारंग पंडितांनी स्वामींची. धूपारती मंगळारती केली, धूपारती मंगळारती केली. मग उमायसा करवी ताट करविले, उमायसाला ताट करायला लावलं. गोसावियांशी ताटावरी आसन झाले, स्वामींना ताटावर आसन झालं. ताटावर आसन झालं म्हणजे ताटावर जाऊन नाही बसले बरं का, चौरंग होता, चौरंगावर बसले आणि ताट समोर ठेवलेलं होतं. कारण कसं आहे, शब्द असे असतात त्याचा जर सरळ सरळ अर्थ घेतला तर चुकीचा अर्थ निघतो. त्यामुळं त्या वाक्यामागचा जो भावार्थ आहे तो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, म्हणजे आपल्याला जो खरा अर्थ आहे तो समजेल. आड लावणे लाविले, स्वामींना नजर लागू नये कोणाची म्हणून आड लावलेलं होतं. सारंग पंडितासी मुकुंदासी ताट खाली, सारंग पंडितांनी मुकुंदाला ताट असं खाली ठेवून दिलं जेवणासाठी. ऐसा गोस्वामी अशी आरोहण झाली, स्वामींना चौरंगावर बाकीच्यांना खाली ताट, असं स्वामींना आरोहण झाली. सारंग पंडितासी प्रसादू झाला, सारंग पंडितांना प्रसाद भेटला. उरला तो मोकानंदे घेतला, उरलेला प्रसाद मोकानंदाने घेतला. उमाईसे मोकानंदा ते म्हणितले, हे काय रे बा मजला गी काही ठेवीची ना. उमाईसा मोकानंदाला म्हणते, काय रे बा म्हणते, माझ्यासाठी तर तू काही प्रसाद ठेवलाच नाही. तेही म्हणितले, मोकानंद म्हणतो, काय करू आई तुझी यावर येता माने ना. बघा मुलगा कसा होता, तो म्हणतो काय करू आई मी, तुझ्या पतीला तू कोणाचं दुसऱ्याचं उच्चिष्ट खाल्लं हे माने ना, म्हणजे पसंत नाही आणि म्हणून आम्ही ठेवलं नाही. मुलगा असा नाही म्हणला की बाबाला, तो काय म्हणतो तुझ्यावर येता म्हणजे तुझ्या पतीला आवडत नाही. मग उमाईस युसिटे सांडिले होते, तेथीचे सीते वेचली, जे उष्ट सांडलं होतं तिथले सीते स्वामींच्या समोरचे वेचले आणि मग तो प्रसाद घेतला. मग गोसावियांशी गुळा झाला विडा झाला, स्वामींना गुळा झाला विडा झाला. मग गोसावियांशी तेथची पहुडू झाला, स्वामींना तिथेच पहुड झाला. मग वेळीचा वेळी गोसावी बीजे केले, संध्याकाळच्या वेळी स्वामी बीजे केले तिथून. तव बाईसी म्हणितले के बीजे केले होते बाबा. मग बाईसा म्हणते, तुम्ही कुठे गेला होतात बरं बाबाजी. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, बाई पांड्याच्या घरी गेलो होतो. तरी माते का चुकविले बाबा. बाईसा म्हणतात, मला का बरं चुकवलं तुम्ही. सर्वज्ञ म्हणितले, आता न चुकवीजे, आता मी तुम्हाला चुकवणार नाही. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 116. तथा ज्वरणी वृत्ती, त्याचप्रमाणे तथा शब्द आला म्हणजेच की मागच्या चरित्राशी या चरित्राचा संबंध आहे असं समजून घ्यायचं. तथा म्हणजे काय, तसेच म्हणजे त्याचप्रमाणे, जशी आता लीळा घडली मागची, सोबत सोबतच स्वामींनी त्या सारंग पंडिताच्या ज्वराचाही नाश केला. तथा ज्वरणी वृत्ती. एकोदी गोसावी वाटा बीजे करीत होते, वैजनाथापाशी आले. एके दिवशी स्वामी रस्त्याने जात होते, वैजनाथापाशी स्वामी आलेले होते. तव देऊळ करिता देखिले, तिथे लोक देऊळ बांधत होते ते स्वामींनी पाहिलं. गोसावी पूछले, स्वामींनी विचारलं, पांड्या हे देऊळ कवण करवित असे गा. स्वामी विचारतात सारंग पंडिताला, हे देऊळ कोण करवत आहे बरं. जी जी रायाची राणी वैजाये, म्हणजे जी महादेव राजाची राणी आहे, देवगिरीचा राजा महादेव राजा त्याची राणी पत्नी, ते ब्राह्मणा वृत्ती देत असे. जी देऊळ तर बांधवतच आहे, परंतु आता सध्या ते ब्राह्मणांना वृत्ती पण देत आहे, दान पण भरपूर देत आहे. सेत घर अंथरुण बाज म्हैस पटकी साठी आसू वैसी वृत्ती देती असे जी. मग सारंग पंडित सांगतात की ती जी वैजा राणी आहे ती काय काय दान देत आहे. शेत देत आहे, घर देत आहे, अंथरुण देत आहे, बाज देत आहे, म्हैस देत आहे दुधासाठी, एक बटकी म्हणजे दासी देत आहे, आणि त्याचबरोबर 60 आसू म्हणजेच 60 सुवर्ण मुद्रा पण देत आहे. एवढं दान ती करत आहे ब्राह्मणांना. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, तुम्ही का जाणा. स्वामी म्हणतात, तर मग तुम्ही का बरं जात नाही दान घेण्यासाठी. तर तेही म्हणितले, सारंग पंडित म्हणतात, आम्ही काही हो जी तेथ. सारंग पंडित म्हणतात, आम्ही कुठे जाणार बरं तिथं. तिथं विद्वान लोकांना हे सर्व दान आहे, आमच्यासारख्यांना दान नाही. तिथं फार विद्वान ब्राह्मण लागतो तर ते दान देते. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, जा न पुसत तुमचे नाव वे हे लिहिती. स्वामी म्हणतात,
तुम्ही जा तर खरी. न पुसत म्हणजे तुम्हाला कोणी विचारणारही नाही तुम्ही विद्वान पंडित आहात का, तुमची कोणी परीक्षा घेणार नाही, कोणते ग्रंथ जाणता हे कोणी विचारणार नाही. सहज तुम्ही जा तर खरी. तुम्ही गेले म्हणजे तुमची आपोआप ती वहीमध्ये नाव लिहून घेईल. मग सारंग पंडित गेले. मग सारंग पंडित गेले. तो मोटकी वैजाराणी भद्री बैसली होती. वैजाराणी भद्री म्हणजे राजसिंहासनावर बैसलेली होती. काही लोक म्हणतात त्या काळामध्ये स्त्रियांना बिलकुलच अधिकार नव्हता. हिंदू धर्म फार वाईट. हिंदू धर्मामध्ये महिलांना अधिकारच नाही काही. हिंदू धर्मामध्ये महिलांना फक्त म्हणतात की चुलन मुलच केलं पाहिजे. तर मी सांगू इच्छितो, आता ही वैजाराणी 800 वर्षापूर्वीची आहे. मग ही भद्रावर कशी बसली? जर चुलन मुलच असतं, ही तर बाईच आहे ना. राजा म्हणला असता तू बाई आहेस, तू चुलन मूल, किंवा आता तू राणी आहेस, तुला तर चुलीपाशी जायची गरज नाही, नौकर खूप आहेत हाताखाली, बाया खूप आहेत, तू फक्त त्या राऊळामधून म्हणजे तुझ्या शयनकक्षामधून बाहेर निघायचं नाही, किंवा तुझी जे काही राहण्याचं ठिकाण असेल तिथून बाहेर निघायचं नाही. परंतु इथे बघा तुम्ही, राणीलाही अधिकार होता. ती राज म्हणजे भद्री म्हणजे काय तर राजसिंहासनावर बसलेली आहे आणि तिथे बसून ती कारभार करत होती. बघा कारभार कसा, मागे मंदिर बांधत आहे आपण ऐकलं. कोणतं मंदिर? वैजनाथाचं मंदिर. आता मंदिर काय उगाच बांधले जाते का फुकटमध्ये? पैसा लागतो की नाही? पैशाचा व्यवहार होता तिच्याकडे. ब्राह्मणाला एवढं दान देत आहे. 60 सुवर्णमुद्रा म्हणजे काय कमी नाही झाल्या त्या काळातल्या. तर 60 सुवर्णमुद्रा दान द्यायला लागली, बास द्यायला लागली, घर द्यायला लागली, शेत द्यायला लागली, सगळं द्यायला लागली. तर कमी पैसा खर्च करत आहे काही बाई? म्हणजे आर्थिक जे बाजू आहे ती मोकळी होती हिच्यासाठी. हिला अधिकार होता राजकीय कोशातून पैसे खर्च करण्याचा. काही बाबतीत जे बोलतात की स्त्रियांना अधिकार नव्हता, काही बाबतीत ते खरंही आहे. परंतु जे लोक अति करतात, इतभरचं हातभर करतात, ते मला पटत नाही. जे आहे तेवढंच बोललं पाहिजे माणसाने. तर आपण जे इथं पाहतोय, इथं वैजाराणी राजसिंहासनावर बसलेली आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये विद्वान बाया पण होऊन गेलेल्या आहेत. गार्गी नावाची विद्वान एक विदुषी होऊन गेलेली आहे. त्याचप्रमाणे शंकराचार्यांसोबत चर्चा केलेली आहे एका बाईने. तर जुन्या काळामध्येही अशा चर्चा करणाऱ्या जिज्ञासू बाया होत्याच. आणि जे म्हणतात की हिंदू धर्मामध्ये बायांना धर्म आचरण्यासाठी अधिकार नव्हता, तर त्यासाठी मी सांगू इच्छितो, देवता धर्म जे असतात त्या देवता धर्मामध्ये काही बहिर्याग आचरण करताना धर्मपत्नी सोबत पाहिजेच असते. आणि म्हणूनच अर्धांगिनी असं महिलेला बोललेलं आहे. जी पत्नी असते तिला अर्धांगिनी बोलतात. धर्माचरण करत असताना ती पत्नी जी आहे ते सोबत पाहिजेच. यज्ञ करत असताना पत्नी सोबतच पाहिजे. असे बरेच तुम्ही महाभारतामध्ये रामायणामध्ये पाहिले असेल की यज्ञ याग आचरत असताना तो राजा पत्नीसह बसतो, किंवा ऋषीमुनी असतील तेही पत्नी सोबत बहिर्यागाचं आरंभ करताना बसायचे. म्हणजेच काय तर महिलांशिवाय पत्नीशिवाय धर्मपत्नीशिवाय धर्माचरणही पुरुषांनाही करता येत नव्हतं. असेही काही बहिर्याग आहेत हे आपल्याला लक्षात येते या उदाहरणावरून. तर असो, आपण स्वामींच्या चरित्राकडे वळूया, जास्त विषयांतर नको व्हायला. तर इथे वैजुराणी जी वैजाराणी आहे ते वैजाराणी राज सिंहासनावर बसलेली आहे. सारंग पंडितांना पाहिलं, त्यांनी सन्मान केला. बैसो घातले, बसायला टाकलं. पुसले तुम्ही कवण, तुम्ही कोण आहात बरं, असं त्या राणीने विचारलं. ना आम्ही पैठणकर सारंग पंडित. सारंग पंडित म्हणतात आम्ही पैठणचे सारंग पंडित आहोत. लिहा गायाचे नाव. राणी सरळ म्हणते ते लिहिणाऱ्या माणसाला लिहा याचं नाव यादीमध्ये. परीक्षा नव्हता वेय नाव लिहिले. काही परीक्षा घेतली नाही सारंग पंडिताची, काही प्रश्न विचारले नाही शास्त्रातले. तर बघा इथं काय आहे वाक्य चरित्रकारांनी लिहिलेलं की परीक्षा नव्हता, म्हणजे त्या राणीने काही परीक्षा घेतली नाही, सरळ नाव लिहायला लावलं. ज्या अर्थी राणी परीक्षा घेऊ शकते म्हणजे राणीनेही काहीतरी शास्त्राध्ययन केलेलं आहे, तीही विद्वानच आहे. म्हणूनच तर परीक्षा घ्यायची आणि मग दान द्यायची. आणि म्हणून सारंग पंडिताला धसकी भरलेली होती की आपण तिथं जावं आणि भेटणार नाही तर काय करावं, म्हणून ते गेलेच नव्हते. स्वामी म्हटले म्हणून गेले. तर इथे त्या राणीने कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतलेली नाही. याचा अर्थ असा होतो की ही राणी पण विद्वान होती, शास्त्र जाणणारी होती.
सासनी जव नाव पडावे तव जरू आला. जी निश्चित कन्फर्म झालेली यादी जी आहे, ज्या यादी अनुसार दान भेटणार होतं त्याच्यामध्ये नाव पडायचं, त्याच्या अगोदर ज्यांना जर आला, खूप भयंकर ताप आली, बिढारा आले. मोकानंदा करवी दांडी भाडेनी करविली. जिथं बिढार होतं तिथं आले. तिथं मोकानंदाला सांगितलं दांडी कर, मला आता गावाकडे जावंच लागेल. दांडी म्हणजे पालखी. पालखीमध्ये बसून सारंग पंडित गावाकडे निघाले आणि गावात न जाता, घरी न जाता बाहेर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी ते आले. भोग नारायणाला आले, स्वामींना दंडोत घातले, पाया पडले. मग सर्व व्यवस्था सांगितली, असं असं झालं. नाव तर वहीमध्ये पडलं आणि कन्फर्म यादीमध्ये नाव पडण्याच्या अगोदरच मला ताप आला आणि मी वापस आलो. यावर स्वामी म्हणतात, घरी जा, जेवण करा, तुमचा ताप जाईल. घरी जाऊन आंघोळ करा, जेवण करा, मग तुमचा ताप जाईल. मग ते घरासी गेले, नहाले, जेविले, मग ज्वरू गेला, मागवते गेले. सासनी नाव पडिले, वृत्ती दिधली, आसू एकी म्हैसी बटकी इतकेनी घेऊन आले. काय काय भेटलं बघा. घरी गेले, आंघोळ केली, जेवण केलं आणि ताप गेला. लगेच वापस कुठे पोहोचले? ते देवगिरीला पोहोचले. तिथे गेल्यानंतर ज्वर तर अगोदरच गेला होता. सासनी नाव पडलं, यादीत नाव आलं. त्यांना तिथे गेल्यानंतर वृत्ती भेटली, 60 आसू भेटल्या, एक म्हैस भेटली, एक दासी भेटली. सगळं घेऊन घरी आले, आंघोळ केली, जेवले, झोपले. बघा, ताप आली त्यावेळेस पहिलं स्वामींच्या भेटीला गेले. आता सगळं दान भेटलं, सरळ घरी गेले, नाहीलं म्हणजे आंघोळ केली, जेवले आणि झोपी गेले. तर अशी जीवाची स्थिती आहे. जोपर्यंत अंगावर संकष्ट तोपर्यंत देव माझा. संकष्ट पळून गेले की देवाला म्हणायचं तू कोण आणि मी कोण. अशी जीवाची स्थिती आहे. आपली अशी नको व्हायला. एरी दिवशी गोस्वामीच्या दर्शनासी आले. दुसऱ्या दिवशी स्वामींच्या दर्शनाला आले. गोस्वामी अशी दंडोत घातले, श्रीचरणा लागले, स्वामींना दंडोत घातले, पाया पडले. यावर स्वामी म्हणतात, पांड्या केधवा आले ती का? तुम्ही कधी आलात बरं? जी काली आला. सारंग पंडित म्हणतात, मी कालच आलो. स्वामी म्हणतात, येत भेटून याची ते काही, आम्हाला तुम्ही भेटायला आलेच नाही, काल आले. पण सारंग पंडित म्हणतात, जी भागला, नहाला, जेविला. तो म्हणतो, जी खूपच प्रवास झाला, त्यामुळं मला खूप त्रास झाला, खूपच शीण आलेला आहे आणि म्हणून घरी गेलो, आंघोळ केली आणि झोपी गेलो आणि त्याच्यामुळे उशीर झाला आणि जेवण केल्यानंतर उशीर झाला म्हणून सरळ झोपी गेलो मी आणि आलो नाही इकडे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, पांड्या ज्वरू वाट पाहतू असे गा. स्वामी म्हणतात, पांड्या हो, तुमचा ज्वर म्हणजे ताप वाट बघत आहे, कधी येऊ म्हणत आहे आम्हाला. जी तो गेला की. सारंग पंडित म्हणतात, तो तर गेला ज्वर. स्वामी म्हणतात यावर, तो भोगल्या वांचुनी काही जाईल. स्वामी म्हणतात, तुम्ही कर्म तसे जोडलेले आहेत, ते कर्म भोगल्या वांचून फिटणार नाही. तो भोग एक शाळावा, भोगल्याशिवाय तुमचं ते शाळण होणार नाही. तो काही आताची की पाठी. स्वामी म्हणतात, मग तुम्हाला तो दुःखाचा भोग, तापीचा, आता भोगायचा की नंतर भोगायचा ते सांगा. हो काजी तरी आताची येऊ. सारंग पंडित म्हणतात, भोगायचा तर नंतरही आहे, आताही आहे, तर आताच भोगून टाकू. पहिरा तरी भोगावाची की नंतर तरी भोगायचाच आहे. तरी सन्निधानीची भोगू, तर तुमच्या सन्निधानामध्येच मला तो ज्वर जो आहे तो भोगायचा आहे, ते दुःख मला भोगायचं आहे. बघा, दुःख म्हणलं की सन्निधान आठवलं, सुख म्हणलं की घर आठवलं. म्हणजे दान भेटलं की सरळ घरी गेले आणि आता ताप येणार आहे म्हटलं की मग म्हणतात, नाही तुमचं सन्निधान बरं आहे, तुमच्या सन्निधानामध्ये मला दुःख भोगायचं आहे. आणि सुख म्हणलं की प्रपंचात जातो जीव. तर हे आपण आतापर्यंत अनंत जन्मामध्ये हेच करत आलेलो आहोत. आता तरी सुधरा, असं मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे. मग आला आणि मग तो आला. कोण आला? ताप आला बरं का. गोसावियांचा उच्चिष्ट प्रसादू तेची पथ्य, स्वामींचा उच्चिष्ट प्रसाद तेच पथ्य. चरणोदक तेची उणवणी, चरणोदक तेच स्वामींचे जे चरणोदक आहे तेच उणवणी म्हणजे पाणी. 22 दिवस जरू होता. किती दिवस ताप होता? 22 दिवस. बघा, 22 दिवस ताप होता. जर खरंच 22 दिवस तापात राहिला असता हा, तर तेवढं दान भेटलं असतं का? स्वामींनी तो ताप घालवला दान भेटणार आहे म्हणून. देव किती बऱ्यावर आहे जीवाच्या. परंतु जीव पैसा भेटला की देवाला विसरून जातो, दान भेटलं की हा स्वामीच्या दर्शनाला आला नाही, सरळ घरी निघून गेला. तर याला सारंग पंडिताला 22 दिवस ताप आला, मग तो ताप गेला. मग गोसाविया ते आपल्या आवारा घेऊन गेला. स्वामींना आपल्या आवारामध्ये घेऊन गेला तो सारंग पंडित. पडदणी दिली, मर्दना झाली. पडदणी दिली म्हणजे कपडा दिला प्रावरण करण्यासाठी.
आंघोळ मर्दना झाली, स्वामींची तेल उठणं लावून मालिश झाली, मादणी झाली म्हणजे आंघोळ झाली. मग उरलेया तेला अंतू आणि तेल घातले, उरलेलं जे तेल होतं त्याच्यामध्ये दुसरं तेल घातलं. उरलेल्या चिकसा अंतू आणि चिकसा घातला, उरलेल्या उठण्यामध्ये अनिक उठणं टाकायला लावलं. उरलेल्या पाणी अंतू आणि पाणी घातले, जे गरम पाणी उरलेलं होतं स्वामींच्या आंघोळीचं त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकायला लावलं. त्याने आपण नहाले आणि त्यानं स्वतः आंघोळ करून घेतली. मग पूजावसर झाला, मग ताट केले. मग स्वामींना छान प्रकारे तिथे पूजावसर केला आणि मग स्वामींना आरोग्यासाठी ताट तयार केलं. आपण शीत घेऊन बसले, स्वतः भात घेऊन बसले थोडासा खाण्यासाठी. गोसावी अवघ्या सरिसे वाढविले. स्वामींनी काय केलं, सर्वांसोबतच जे काही पदार्थ आहेत ते वाढायला लावले सारंग पंडितांना पण. मग आरोग्य झाली आणि मग स्वामींना छान प्रकारे तिथे आरोग्य झालेली आहे. गुळा झाला, स्वामींनी गुळा केला. जेवण झाल्यावर विडा ओळगविला, सारंग पंडितांनी विडा दिला. मग बिढारासी बीजे केले अंक आणि मग स्वामी बिढाराकडे गेले. हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. जर हे व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर असे स्वामींचे चरित्र आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर दररोज नवनवीन स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार आहेत. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा आणि त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे स्वामींचे चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. तर तुम्हाला समजलेलंच आहे जीवाची गती कशी आहे. तुम्हाला जर आपल्या जीवाची गती बदलवायची असेल तर आतापासून सुरुवात करा. उद्या भेटूया स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.